नमस्कार प्रेक्षकांनो. तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या पुढील भागात असा ट्विस्ट येणार आहे की तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. पण मित्रांनो, व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर लगेच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. हो तर मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये सध्या भावांचा प्रचंड कल्लोळ पाहायला मिळतोय. समर्पिता किचनमधील त्या भीषण अपघातानंतर अर्पिता आयसीयूमध्ये जिंदगी आणि मृत्यूची लढाई लढते. अर्पिताचे वडील, तिची बहीण आणि भाऊ सगळे जण ढसाढसा रडत आहेत. पण सगळ्यात वाईट अवस्था झालीये ती आपल्या समीरची. समीर पूर्णपणे खचलाय. त्याच्या पायात उभे राहण्याचीही ताकद उरलेली नाही. तो काचेतून अर्पिताला बघत देवाकडे प्रार्थना करतोय की, अर्पिता मॅडम, तुम्ही लवकर ब्याव्हा, तुमच्याशिवाय माझं आयुष्य बेरंग होईल. मित्रांनो, समीरची ही अवस्था पाहून तुमचाही जीव तुटला ना? अशाच कडक अपडेट्स तुम्हाला रोज पाहिजे असतील तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा. त्या शेजारील घंटी दाबायला अजिबात विसरू नका. पण या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेहमी अर्पिताचा तिरस्कार करणाऱ्या निलांबरी काकू आज स्वतःलाच दोषी मानत आहेत. घरात जेव्हा दिवा फडफडला होता तेव्हाच देवाने संकट येणार असल्याचा संकेत दिला होता. मी अर्पिताला का थांबवलं नाही? माझीच चूक झाली, असं म्हणत निलांबरी काकू ओक्साबोक्शी रडत आहेत. त्यांची मुलगी रेणुका आणि राजेंद्र काका सुद्धा निलांबरीचा हा बदल पाहून चकित झालेत. निलांबरी रेणुकाजवळ कबूल करते की मला ती सून म्हणून आवडत नव्हती रेणुका, पण माणूस म्हणून ती खूप गुणी आहे. तिच्या जीवाचं काही ब्रह्मवाईट होऊ नये. हॉस्पिटलमध्ये सगळ्यांसाठी डबा घेऊन गेलेली निलांबरी समीरला मायेने जवळ घेते आणि स्वतःच्या हाताने त्याला 2 घास भरवते. मित्रांनो, निलांबरी काकूंचा हा सोन्यासारखा स्वभाव पाहून तुम्हाला आनंद झाला ना? अहो मग वाट कसली बघताय? आमच्या हक्काच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा आणि आमचे फॅमिली मेंबर बना. पण खरा धमाका तर आता पुढे होणार आहे. पण पुढे काय होणार हे सांगण्यापूर्वी अजूनही ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी कृपया आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर झालं असं की हॉस्पिटलमधून निलांबरी जेव्हा घरी येते तेव्हा तिथे राजसी अत्यंत निर्लज्जपणे हसत हसती येते. अर्पिता मरणाच्या दारात आहे हे ऐकून राजसी म्हणते, काकू, तुम्ही का रडताय? आपल्याला तर हेच हवं होतं ना? तो गॅस ब्लास्ट आपोआप झाला नाही, तर तो मी रचलेला प्लॅन होता. आता अर्पिता कायमची ढगात जाईल. आपल्या डोक्याचा ताप संपेल आणि मी समीरशी लग्न करेन. बापरे, राजसी किती विषारी आहे ना? अशा दुष्ट राजसीला धडा शिकवलेला बघायचा असेल तर आपल्या लाडक्या चॅनेलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. राजसीच्या तोंडून हे भयानक सत्य ऐकल्याबरोबर निलांबरी काकूंचा थरकाप उडतो. त्यांचा राग अनावर होतो आणि त्या आपल्या हाताची पूर्ण ताकद लावून राजसीच्या थोबाडीत एक सणसणीत आणि खणखणीत कानशिलात लगावतात. राजसी गाल धरून थक्क होऊन बघतच राहते. निलांबरी राजसीला ओरडून सांगते, लाज नाही वाटली तुला? एका माणसाचा जीव घ्यायला निघाली होतीस. त्या किचनमध्ये फक्त अर्पिता नव्हती, माझा मुलगा समीरही जात होता. तुझ्या या कारस्थानामुळे माझ्या समीरला काही झालं असतं तर? उद्या लग्नानंतर आमच्या घरात तुझं कुणाशी पटलं नाही तर तू आमचेही जीव घेशील. तुझ्यापेक्षा ती अर्पिता लाख पटीने बरी आहे, जिने कधी साध्या मुंगीलाही त्रास दिला नाही. काकूंनी राजसीचं थोबाड लाल केलेलं पाहून मनाला खूप समाधान वाटलं ना मित्रांनो? असेच पुढचे कडक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात कंजूशी करू नका. आत्ताच लगेच सबस्क्राईब करा. निलांबरी इथेच थांबत नाही, तर ती राजसीला घराबाहेरचा रस्ता दाखवते आणि ठणकावून सांगते, पुन्हा जर माझ्या घरात पाऊल ठेवलंस किंवा माझ्या मुलांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. एका सासूने आपल्या सुनेच्या अपघाताचा घेतलेला हा बदला खरोखरच कौतुकास्पद आहे. निलांबरी आता अर्पिता लवकर बरी व्हावी म्हणून देवाकडे नवस देखील बोलत आहे. तर मित्रांनो, निलांबरीने राजसीला घराबाहेर हाकलून जे केलं ते योग्य केलं का? आणि अर्पिता या संकटातून सुखरूप बाहेर येईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. अजूनही ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल
त्यांनी प्लीज 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 चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन आणि धमाकेदार अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.